यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर महापालिकेत सुनावणीचा केवळ ठरेल फार्स। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेने जाहीर केलेल्या नव्या प्रारूप विकास आराखड्यावर तब्बल 3000 वर हरकती आल्या असून या हरकतींवर 15 एप्रिल पासून सुनावणी घेतली जाणार आहे। हरकती आणि सुनावणीचे दिवस पाहता यामध्ये अर्जदारांचे म्हणणे देखील व्यवस्थित ऐकून घेतले जाणार नाही, फक्त अर्ज दफ्तरी दाखल करणे एवढीच प्रक्रिया होईल असे दिसते। 10 दिवसात एवढ्या हरकतींवर सुनावणी होणार कशी असा प्रश्न बांधकाम व्यावसायिक तसेच आर्किटेक्ट विचारत आहेत। हरकतदाराला त्याचे म्हणणे सादर करण्यासाठी किमान 5 मिनिटांचा वेळ दिला पाहिजे। शहर विकास आराखड्यावर 3475 हरकती आल्या आहेत। शासनाने या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी 3 सदस्यांची समिती नियुक्त केली आहे। 15 एप्रिल ते 17 एप्रिल, 28 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 20 मे ते 23 मे अशा 10 दिवसांच्या कालावधीत हरकतींवर सुनावणी घेण्याबाबतचे वेळापत्रक महापालिकेने जाहीर केले आहे। त्यामुळे सोलापूर शहराचा नवीन विकास आराखडा अंतिम करताना यामध्ये तज्ञांचा विचार घेतला पाहिजे, नाहीतर विकास आराखड्यावरील हरकतींबाबतची सुनावणी हा नुसता फारसच ठरेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच भीमसैनिकांची गर्दी। सोलापुरातील कॅन्सर सेंटरमध्ये कॅशियर चंद्रशेखर म्हेत्रे यांनी केला 37 लाखांचा अपहार। डॉक्टर प्रमोद टिके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच माता रमाबाई आंबेडकर उद्यान, अस्थिविहार आदी ठिकाणी सोलापुरात 1500 पोलिसांचा करण्यात आला बंदोबस्त। सोलापूर एसटी बस स्थानकात 50 बसेस चार्जिंग होणार। ई चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी शासनाकडून 13 कोटींचा निधी मंजूर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार दिलीप माने यांची ताकद पणाला लागणार। Spenca premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। भूषण गवई होणार भारताचे 52वे सरन्यायाधीश। 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना देणार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ। मोहोळ तालुक्यातील एणकी येथे श्री जकराया, श्री बिरोबा व श्री महालिंगराया यांच्यातील गुरु शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडला। गुजरातमधील सृजन अभियानाअंतर्गत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निरीक्षक म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसने केली निवड। सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या जनता दरबाराला मिळतोय मोठा पाठिंबा। अनेक तक्रारींचे होत आहे निराकरण। सुमारे 11,000 कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक। देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन घोषणा, म्हणाले वर्षाअखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 12 तास मोफत। अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला फटका, दर देखील घसरले। मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काका लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे काहीही चालत नाही। आज सायंकाळी लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्हीही संघ लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये एकमेकांना भिडणार। सोलापूरच्या बहुतांश भागात पाण्याची टंचाई आणि दूषित पाण्याची सुरू झाली चर्चा। महापालिका प्रशासन हतबल।
मंगळवेढा रोडवरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्पातील सुविधा, रस्त्यालगत स्ट्रीट लाईट, अंतर्गत रस्ते, स्वतंत्र MSCB DP, पाण्याची सुविधा, चिल्ड्रन प्लेग्राउंड. ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क, स्टार बाजार जवळ, सोलापूर. संपर्क 9130 12 32 23 आणि 0217 2 38 01 23. Kia, movement that inspires. नितीन गडकरी म्हणाले, आगामी 2 वर्षात 10 लाख कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची अंमलबजावणी करणार. म्यानमारमधील भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या पोहोचली 5,000च्या वर. मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे सुरू झाली सिद्धेश्वराची यात्रा. गजी ढोल आणि विविध खेळांनी भाविकांचे लक्ष वेधले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निघाल्या जय भीम पदयात्रा. सोलापूर विद्यापीठात देखील पार पडली जय भीम यात्रा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी केली पोस्ट. म्हणाले, मराठी म्हणून एकत्र येऊयात, चर्चेला उधाण. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. प्रफुल्ल पटेल म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजितदादा एकत्र आले तर मला काही गैर वाटणार नाही. नागपूर जिल्ह्यातील 540 बोगस शिक्षक घोटाळ्याप्रकरणी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बोगस नियुक्ती मिळालेली मुख्याध्यापक पराग पुंडके यांच्या अटकेनंतर आता वर्ग 2च्या आणखी 3 अधिकाऱ्यांना अटक. रायगडमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का. रोहाचे माजी नगराध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष समीर शेंडगे यांनी केला अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला फटका, दर देखील घसरले. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा देण्यात आली जीवे मारण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.